ताडोबाची आता दोन भागामध्ये विभागणी केली जाणार आहे. साऊथ झोन आणि नॉर्थ झोन अशी विभागणी केली जाणार आहे. मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय. वाघांचं संवर्धन आणि संरक्षण करण्यास यामुळे मदत होणार आहे. ताडोबाचे उपसंचालक आनंद रेड्डी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. आणखी काय नवीन योजना आहेत याबाबत ताडोबा उपसंचालक आनंद रेड्डी यांच्यासोबत बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी पाहूया. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये आज एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली आहे आणि यामध्ये काही नवीन माहिती आपल्या समोर आलेली आहे. नवीन माहिती आहे जसे की जे पहिले बफर आणि कोर झोन होते ते आता साऊथ आणि नॉर्थमध्ये डेव्हलप होणार आहे. जे AI जे कॅमेरे लावण्यात आले होते ते फक्त सीतारामपेठमध्ये होतं. आता ते कॅमेरे 20 गावामध्ये लावण्यात आलेले आहे. संपूर्ण काय माहिती आहे यासाठी आपल्यासोबत उपसंचालक आनंद रेड्डी जी आहे त्यांना आपण विचारणार आहोत की काय नवीन प्रोजेक्ट येणार आहे आणि कसं डेव्हलपमेंट होणार आहे. नमस्ते. जे नॉर्थ अँड साऊथ डिव्हिजन जे होणार आहे ते आत्ताचा विषय नाही, मागच्या 2 वर्षापासून सुरू झालेले आहे आणि त्याच्यात परमिशन पण भेटलेली आहे आणि ते आता कोर आणि बफर जे डिव्हिजन्स आहे, कोरला 5 रेंजेस आहे आणि बफरला 6 रेंजेस आहेत. ते पूर्ण एरिया खूप मोठा आहे. बफर एरिया तुम्ही बघितला तर एकदम मोठा एरिया आहे आणि पूर्ण म्हणजे कव्हर करणे अवघड होत आहे. रेंजेस बघितलं तर तुम्ही चंद्रपूर, मूल आणि इकडचे जे कारवा, कोलसा आहे कोरमध्ये ते सगळं साऊथमध्ये आहे. दक्षिण भागात जे ताडोबाला रेंजेस आहे ते साऊथ डिव्हिजनमध्ये येतात. उर्वरित जे पलसगाव, कडसंगी, कोलारा जे आहे मोहर्ली ते सगळं नॉर्थमध्ये येणार आहे. अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.